तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ भागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण एक लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे, म्हणजेच आपले वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड आपण बनवलेलं आहे। तर या आपल्या डिझाईनचं ना सर्व मटेरियल आहे ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा, तिथं शॉर्टमध्ये टोटल टाकत असतो, जे खूप महत्त्वाचं असतं। आणि आपल्या जे मटेरियल आहे ना त्याला एक आपण पासवर्ड सेट केलेला आहे, तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ थोडी पण स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला आपली डिझाईन कशी केली ते पण समजणार नाही आणि पासवर्ड पण मिळणार नाही। तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपला फोटोशॉप ओपन करायचे। तर आपण काय काय ॲड केलेलं आहे ना ते आपण सांगणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स। सर्वात आधी आपण एक लाईट पिंक कलर घेतलेला आहे, त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, त्याला मोशन ब्लर मारलेलं आहे आणि जिथे जिथं पाहिजे तिथे तिथं मारलेलं आहे। सर्व आपले बॅकग्राऊंड आहे ना त्याची सर्व लिंक आपल्या मटेरियल आपल्या टेलिग्रामवर भेटून जाईल। त्यानंतर त्याला थोडक्यात आपण मोशन ब्लर मारलेलं आहे, त्यानंतर इकडे ॲप भाग घेतलेला नाही आपण। त्यानंतर अशा प्रकारची आपण एक फ्रेम घेतलेली आहे, ओके। त्यानंतर आपण एक स्पॉटलाईट मारलेला आहे इथं आणि त्याला वायब्रन्स केलेलं आहे, वायब्रन्समध्ये डार्क दिसेल। वायब्रन्स आपण थोडक्यात मारलेलं आहे 35+ सॅच्युरेशन 8+, ओके। त्यानंतर एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे, त्याला आपण मोशन ब्लर मारलेलं आहे, म्हणजे इकडचे जे फुलं वगैरे आहेत ना ते मोशन ब्लर केल्यावर अशा प्रकारे दिसतात, तर थोडक्यात आपण मोशन ब्लर मारलेलं आहे। त्यानंतर आपण एक पॅटर्न ॲड केलेला आहे याला, तर ते सगळं आपण इनेबल करून टाकू इथं। हे बघा अशा प्रकारचा पॅटर्न मारलेला आहे, पॅटर्न बघू शकता। जिथं जिथं पाहिजे ना तिथे तिथं आपण मारलेलं आहे ब्रशने, ह्याला इन्व्हर्ट करून कंट्रोल आय दाबून पहिल्यांदा मास्क लावलं, त्यानंतर कंट्रोल आय दाबलं, त्यानंतर जिथं जिथं पाहिजे तिथे तिथं ब्रशने मारून घेतलं, ओके। त्यानंतर आपण एक पडदे ॲड केलेले आहेत अशा प्रकारचे, आणि त्याला आपण एक नवीन कलरमध्ये केलेलं आहे। ते कसं, तर न्यू फिलमध्ये आपला नवीन लेअर घेतली, फिलमध्ये समजा दाखवतोच डायरेक्ट, अशा प्रकारे नवीन लेअर घेतली, एडिटमध्ये फिलमधून 50% ग्रे फिलअप घेतलं, इकडून 50% ग्रे फिलअप ओके करायचं, आणि त्याला आपण विविड लाईट घ्यायची, विविड लाईट इथून ब्लेंडिंग ऑप्शन विविड लाईट करायचं, आणि इथून आपण डॉज टूलने केलेलं आहे, त्या जास्त प्रकारे दिसण्यासाठी चमकण्यासाठी आपण त्याला मारलेलं आहे, तर इथून आपण डिलीट करून टाकू। त्यानंतर दोन्ही साईडला आपण पडदे ॲड केलेले आहेत आणि दोन्ही साईडला तशाच प्रकारचे लावलेले आहेत, ओके। तर त्यानंतर आपण वायब्रन्स मारलेलं आहे आणि आपले फोटो फिल्टर ते मारलेले कलर लुकअप मारलेले आहे आपण फुजी F125 कोडक म्हणून मारलेले आहे, ओके। दोन्ही पण पडदे आणि त्याला आपण इफेक्ट मारलेला आहे। त्यानंतर आपण एक शेपच घेतलेला आहे, शेपचा व्हाईट भाग घेतलेला आहे, आणि हा आधीचा भाग होता तो आपण मागाशीच इनेबल केला, तर त्याला वायब्रन्स मारलेला आहे आपण अशा प्रकारे। हे बघा 80 वायब्रन्स आणि 28 सॅच्युरेशन मारलेले आहे, ओके। पुन्हा एक वायब्रन्स आपण ॲड केला, त्याला 33+ केला आणि सॅच्युरेशन +3 केला, ओके। त्यानंतर नवीन लेअर घेतली आपण, आणि आपलं जे बापांचं इमेज आहे ना त्याच्या खाली स्टेबल करण्यासाठी आपण मारलेलं आहे, ते नंतरचा भाग आहे तो दिसेलच तुम्हाला। तर आपला श्री गणेशाय नमः नेम आपण ॲड केलेला आहे, इथं पॉपिन्स फॉन्ट वापरलेलं आहे। त्यानंतर आपल्या वधू आणि वरांचं नाव आपण इथं ॲड केलेलं आहे, त्याला टेक्स्चर मारलेलं आहे गुलाबी, तो टेक्स्चर पण तुम्हाला भेटेल, आणि तो जास्त डार्क करण्यासाठी आपण वायब्रन्स मारलेला आहे अशा प्रकारे। वायब्रन्स आपण 52+ केलेलं आहे आणि सॅच्युरेशन 28+ केलेलं आहे। त्यानंतर आपण वराचं नाव घेतलेलं आहे, ॲड केलेलं आहे इथं वधूचं आणि वाराचं दोन्ही पण सेम वायब्रन्स मारलेलं आहे, दोन्हीला पण जास्त डार्क दिसण्यासाठी। त्यानंतर आपण इकडे हत्ती ॲड केलेले आहेत,
जे आपल्या पत्रिकामध्ये असतातच, लग्नाचे पत्रिकामध्ये असतात, तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर वधूच्या जे आपले नेम असतात ना, आईवडिलांचं नाव ॲड केलेलं आहे, स्पेशली यूट्यूबसाठी बनवलेले आहे, त्यामुळे आपण सेम नेम ठेवलेला आहे. इकडे जास्त एडिट केलेला नाही आहे. तर इथून फक्त हा पण पॉप इन स्पॉट आहे. इथून फक्त तुम्हाला नेम तुमचा चेंज करायची, तुम्हाला PSD फाईल वगैरे सगळं मिळून जाईल व मटेरियल पण एक्स्ट्रा भेटेल. ओके. त्यानंतर एक रेक्टँगल घेतलेलं आहे आपण, जो इकडे आपले लोगोसाठी वापरतो. त्यानंतर आपले लोगो जे ॲड केलेले आहे, जे ते नंतरचा भाग आहे, पण ते लेअरमध्ये मिक्स झालेले आहे, त्यामुळे तसं आपण सांगतोय तरी प्रत्येक गोष्ट. त्यानंतर इकडून आपण सगळ्या डिटेलच यात, ज्या डिटेल आपण ॲड केलेले आहेत ते आपण इकडून ऑन करायचे आहेत फक्त. ओके. तर त्यानंतर हे आपण ऑन करू. आपण दिनांक वगैरे ॲड केलेला आहे. हा आपला इन्फिनिटीचा फॉन्ट आहे, तर तुम्हाला दाखवतो इन्फिनिटी 29 फॉन्ट आहे. ओके. तर त्यानंतर आपलं हे शेप वगैरे आपण ॲड केलेलं आहे. इकडे सगळं लेअर त्याचीच आहे आपली लेअर, जे आपण शेप वगैरे टाकतो ना रेक्टँगल ते. ओके. हे विवाह स्थळ आणि ते आपण ॲड केलेलं आहे. हा पण पॉप इन्सचाच फॉन्ट आहे. आणि त्यानंतर हे रेक्टँगल आपण लाईन रेक्टँगलमध्ये केलेलं आहे. त्यानंतर विवाह स्थळ येईल इथे, आणि वरती पुन्हा एक रेक्टँगल येईल जो इथे येतो. त्यानंतर 2 पुन्हा रेक्टँगल आहेत, लेअर आहेत. अशा प्रकारे आपण सर्व काही ॲड केलेलं आहे. ऑब्जेक्टच आहेत सगळं, बाकी काय विषय नाही आहे त्यामध्ये. यामधलंच आहे सगळं भाग. आपण सगळा ऑन करून घेऊ. त्यानंतर हे बघा ढोल वगैरे आपण टाकलेलं आहे इथं, आणि त्यानंतर इलिप्स वगैरे इकडे आपण निंबाळकर वगैरे टाकलेलं आहे. नेम जे समजता असतात ना परिवाराचं नाव, ते टाकलेलं आहे. त्यानंतर विवाहस्थळ टाकलेलं आहे, सोनाई लॉन्स. शॅडो मारलेलं आहे आपल्या फुलांना, इकडच्या फुलांना. आणि इकडे आपला दुसरा PNG आहे, तो आपण इकडून एनेबल करू पहिल्यांदा. हे बघा त्याचं शॅडो मारलेलं आहे, बरोबर. त्यानंतर इकडे आपण एक ॲड केलेलं आहे, स्नेह निमंत्रण. त्यानंतर आपण हे एनेबल करून घेऊ. हे खालीवर लेअर आहेत, त्यामुळे जरा कन्फ्युजिंग होते. त्यानंतर यांचा शुभविवाह ही कॅलिग्राफी ॲड केलेली आहे आपण. त्यानंतर इथं 16 येतो, यांचा शुभविवाह 16. त्यानंतर पुन्हा एक शॅडो ॲड केलेली आहे, जी इथं फुल आहे आपलं त्याचं येतं, तर ते फुल वरतून आपण इनेबल करून घेऊ इकडून. ओके. आणि याला आपण वायब्रन्स मारलेलं आहे इकडून, वायब्रन्स. तर तो वायब्रन्स आपण हाय ठेवलेला आहे आणि क्लिप केलेलं आहे. वायब्रन्स 100 आणि सॅच्युरेशन 59. ओके. त्यानंतर मंडला आर्ट आहे, इथे ॲड केलेलं आहे आपण. आणि मंडला आर्ट नंतर आपली इमेज तर इथे तयार झालेली आहे. एक्सप्लोजर मारलेलं आहे मध्ये डायरेक्ट. एक्सप्लोजरने आपली जी असते आपली डिझाईन आहे ना पूर्ण कलरफुल झालेली आहे एक्सप्लोजरमुळे. तर एक्सप्लोजर घेतलं आणि डायरेक्ट मारून टाकलं, असं फुल केलं आणि इन्वर्ट करून इथे मारून टाकलेलं आहे. आणि इथे एक आपण जी आहे ना आपली, याला आपण फायनल टच इफेक्ट मारलेला आहे, तर तो कसा मारायचा ते पण सांगतो. तर ही आपण लेअर पहिल्यांदा वरती घेऊ. ओके. ती ऑफ केली तर बघू शकता अशा प्रकारे दिसतं. तर ही लेअर आहे ना आपली एक्स्ट्रा होती, तर ती आपण ऑफ करून टाकू. जी आपण स्टार्टिंगला सुरू केली ना खाली सर्वात, तर ती ऑफ करून टाकू. ती आपली काय कामाची नाही आहे. हे बघा ही लेअर आपल्याला ऑफ ठेवायची इथली. ओके. अशा प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे थोडक्यात. तर अशा प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे. आता आपल्याला याला फायनल टच इफेक्ट मारायचा आहे. तर कसा मारायचा, प्लसमधून नवीन लेअर घ्यायची, Ctrl+Shift+Alt प्रेस करायचं. त्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि याची सर्व कॉपी इथे निघेल. नंतर राईट क्लिक मारायचं, राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, आणि फिल्टरमध्ये जायचं, कॅमेरा रॉ.
त्यानंतर इथं ब्राउज प्रोफाईलमध्ये जायचं, आर्टिस्टिकमध्ये जायचं, आर्टिस्टिक 1 आणि थोडक्यात कमी जास्त करायचं वगैरे, ओके करायचं आणि आपली डिझाईन इथे रेडी झालेली बघू शकता तुम्ही. हे थोडक्यात आपले लेयर आहेत ना ते खालीवर असल्यामुळे थोडक्यात आपल्याला कन्फ्युजिंग होतं आहे, पण जास्त तुम्ही कन्फ्युजिंग करून घेऊ नका. जर तुम्हाला मटेरियल पाहिजे असेल तर मटेरियल हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल मी. याची PSD फाईल पण देऊन टाकेल. आपलं एक इमेज इथे वापरायलेला आहे बघा, इकडे वरती बाप्पांची PNG राहिलेली आहे, तर ती आपण इनेबल करून टाकू. ओके, तर अशा प्रकारे काही सीन झाला तर हा डिलीट करून टाका आणि पुन्हा फायनल टच मारा. आपण जसं दाखवलं तसं मारा. थोडक्यात लेअर आपल्या खालीवर होत आहे. परफेक्ट आपण ॲडजस्ट नाही केलं त्यामुळे जरा कन्फ्युजिंग झालं. तर ते तुम्ही पण कन्फ्युजिंग वगैरे घेऊन बसू नका. फक्त तुम्ही आपल्या PSDवर काम करा. जर PNG पाहिजे असेल तर डायरेक्ट PNGवर क्लिक करा आणि मटेरियल वगैरे वापरू शकता याच्यामधलं, किंवा डायरेक्ट मी तुम्हाला सेपरेट मटेरियल पण देऊन टाकेल, काळजी करू नका. आणि जे आपले शेप वगैरे आहेत, बॅकग्राऊंड वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.